महाराष्ट्रासह देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जातोय। अनेक नेते, अभिनेते आणि दिग्गजांनी सकाळपासूनच महाराजांविषयी भरभरून लिहिल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळतंय। अशातच लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलेल्या या ट्विटमध्ये राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिल्याने भाजपने त्यांच्यावर निशाणा साधलाय। हे ट्विट मागे घेऊन जनतेची माफी मागा नाहीतर कारवाई करण्यात येईल अशी टीका भाजपने केली आहे। त्यामुळे शिवजयंतीनिमित्त केलेल्या या ट्विटमुळे राहुल गांधी अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय। पण राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटने विरोधकांकडून आता राहुल गांधींचा समाचार घेतला जातोय। राहुल गांधी यांनी एक्सवर महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीचा फोटो पोस्ट करत एक कॅप्शन दिली आहे। यात त्यांनी म्हटलंय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन करतो आणि मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। आपल्या शौर्य आणि साहसाने त्यांनी आपल्याला निर्भीडपणा तसेच पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली। त्यांचं आयुष्य आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणास्रोत राहील असं राहुल गांधींनी म्हटलंय। पण या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलेल्या श्रद्धांजली या शब्दाला भाजपने आक्षेप घेतलाय। यावरूनच भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय। राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती दिवशी श्रद्धांजली अर्पण केली आहे। महाराष्ट्रातील नागरिकांचा हा अपमान आहे। जयंतीच्या दिवशी आदरांजली अर्पण करतात। राहुल गांधी हे महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत कळत नकळत अपमान करतच असतात। राहुल गांधी यांनी हे ट्विट मागे घ्यावे अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे। यावरून आता सोशल मीडियावरही प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे। तर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप राजकारण करत असल्याचा प्रतिहल्ला केला। छत्रपती शिवाजी महाराजांना 395व्या जयंतीच्या निमित्तानं एक्सपोस्ट करताना श्रद्धांजली हा शब्द आला आणि त्याचाच व्याकरणाचा अर्थ करून आज भाजपा भाऊ करत आहेत, कारण त्यांना खऱ्या मुद्द्यावर बोलायचं नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे अनुकरणाचा विषय आहे। जे मूल्य त्यांनी स्त्री दाक्षिण्याच्या संदर्भात दाखवलंय, जे मूल्य शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवले, जे मूल्य युवांच्या बाबतीत दाखवले, जे मूल्य त्यांच्या मॅनेजमेंटमधलं होतं, ते मूल्य न घेता आज महाराष्ट्रामध्ये जे मूळ मुद्दे आहेत, महिलांवर रोज बलात्कार होत आहेत, मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढलेली आहे, याच्यावर त्यांना उत्तर द्यायचं नाही, त्याच्यावर ते काहीच बोलणार नाही। पण व्याकरणातली एखादी चूक काढून अशा पद्धतीचा दबाव केला जातो। हंबल ट्रिब्यूटचं लिटरल ट्रान्सलेशन जे आहे ते श्रद्धांजली झालं, पण श्रद्धांजलीमध्ये सुद्धा श्रद्धेनं आपण अर्पण करतो ना, आपण सन्मान जो करतो तो श्रद्धेनंच केलेला आहे ना। पण राजकारण करायचं आणि त्याचा राजकीय फायदा, राजकीय पोळी कशी शेकायची याचाच प्रयत्न भाजप करते, दुसरं भाजपला काही येत नाही। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।